गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात होईन मी कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल आमचे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासे करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसे. नामे दिदले त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले. पंडिता राम म्हणले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रेणी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भूसाळ. श्लोक आकाशात पतित तोय तथा गचिती सागरम. सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गचितती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उद्घोषण केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सनिध येऊनी. दर्शने घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे तयाप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्ता सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कफणी झोळी समर्थे तयासी दिदली. ती घेऊनी त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी
देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तीरी केला बांधुनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह मात्र चित्ती तुवान धरावा अज्ञा 1980 आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेवणी असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करुणी ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करती बहुत अकांता घेत गुर बडमुनी विनवती जोडुनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेचे उत्तरे ऐकुनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतिसे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामठी पुऱ्यात त्या समी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझे राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गोडहा शिरस्तु शुभम भवतु। अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागिले अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिते समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार निज मातेचा शोक पाहुनी दुखित झाले अंतकरण तिये लागे सावरून धरणे सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी अणुनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोन या देव मामलेदार हसोनी देती उत्तर त्यासे पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्याची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहजाले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करती तयाचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवानी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहुनिया स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेत त्यासवे स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना स्वामी समर्थी करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही तयाप्रती
मनातील कोण सांगती ऐकोणी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊनी आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले अतुनी राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थोनिया अनावे पाहुणिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठे चरणी घातली निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती करी स्वामी सुतावर होती स्वामी सूत रात्रंदिन समर्थापुढे कधी भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालूनी एकांत समय साधुनी समर्थी सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सूत निशब्द होई कल्पना न सोहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजानले करू तू माझी मा आई स्वामी धरते हृदयाशी म्हणती आम्ही तब हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोचे रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जन्मी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोणी विनविती समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईसी पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मज सनिध आणावे परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो भरणी यथार्थ ठेविली ती उडबुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवान केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ गरिती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिबंधन लाविती भोजनाते न उठती दळणीवरी अंग टाकीती कोणा सिंगे न बोलती रुदन करते क्षणोक्षणी इतक्या माझी सद्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जपळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्रा मरण वार्ता ऐकुणी करीते आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोणी आल्या पायी बोलल्या काही समर्थाते सूत आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण मग स्मरती जय हे चरण त्याते तारण होय कैसे समर्थ बोलले तेसे उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेचे मगनेला धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशाध्याय गोडः श्री भवचरणार्पणमस्तु शिरस्तु शुभं भवते।
अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवे करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवे करी असते सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्था म्हणती वेळोवेळ, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपूनी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थासी, दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घालयासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करीती. दादासी झाले आरोग्यता. समर्थाची कृपा होता, रोग कोठे राहिला. खेजगाव मोगलाईत, येथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊनी सत्य. पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणते काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकोण, म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी संभाळू तयासी. समर्थ पुनच्च बाईसी बोलतले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसले जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोनी. पुढे सेवेकर्या सांगती, त्यासी मुंबईसी पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची या सजावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशते दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी, चालवावे अबल. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिले खटपट करुणी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी, आज्ञा केली भुजंगाशी. घेऊनी माझ्या पादुकासी, मस्तिकी ठेव दादाच्या. मोर्चेल अनुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी, करिता ती तैसेची. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून. झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ हे दादा प्रती. वेड खचित लागले ती म्हणे जी समर्थ, आपण हे काय करिता. दादाची आशिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेसे, जे बरे वाटले आम्हासी. तेचे करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून, इतकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला, समर्थासी क्रोधाला. घाला म्हणते बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईंनी अकांत करुणी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत, भाळ पीडित स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी, लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कपणी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थे पाठविती भिक्षेसी.
ते पाहुणे काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता जनजवळी पातना. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण. ऐकोणी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासूनी. पुत्राचे ऐकोणी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत षोडशाध्याय गौडः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.